बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. आजची स्थायी सभा सर्वच आमचे सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये अगदी खेळीमेळीत पार पडली. नेहमीप्रमाणेच यावेळीसुद्धा कोल्हापूरच्या नागरिकांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, सोयी आहेत, ह्याच्यासाठी लक्षवेधी असे प्रश्न ठरले. यामध्ये पावसाच्या तोंडावर, पूर नियंत्रणाच्या तोंडावर नालेसफाईचं काम कुठंपर्यंत आलं याची पाहणी करण्यात आली. त्यावर प्रश्न विचारण्यात आले की काम किती टक्के पूर्ण झाले, काय झाले. शिवाय भागामध्ये मागच्या आठवड्यामध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर आले नव्हते, त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न उद्भवला होता. त्या कामगारांचा त्यांच्या कामगारांच्या असू देत किंवा टिप्पर चालकांच्या कामगारांच्या असू देत, याच्यावर सुद्धा चर्चा झाली. सकारात्मक उत्तरं आपल्याला प्रशासनाकडून मिळाली. यंत्रणा सर्व अगदी चांगल्या तऱ्हेनं चालू आहे. नुकताच परवा दिवशी जे काही स्वीपिंग मशीन आपल्याला मिळाले कोल्हापूर महानगरपालिकेला, त्याचं आपण चांगलं थाटामाटात उद्घाटन केलं. तर हे सुद्धा स्वीपिंग मशीन अगदी ते कामगार त्यांना स्किल्ड करून आपण रस्त्यावर पाठवलेले आहेत. मात्र अजून थोडा त्याचा अनुभव येऊपर्यंत थोड्याफार जे त्रुटी आता राहतील किंवा काय चुका होतील त्या त्यांना कव्हर होतील आणि येत्या काळामध्ये ही रोड स्वीपिंग मशीन चांगल्या तऱ्हेनं काम करतील आणि नागरिकांना त्यापासून समाधान मिळेल हे मी सांगू इच्छितो. शिवाय आज एक अनेक प्रश्न उपस्थित केला आमच्या सन्मान्य सदस्यांनी वगैरे की पंचगंगा स्मशानभूमीमध्ये जी काय राख आपण विसर्जित करतो, या राखेमध्ये सुद्धा काहीतरी व्यवहार होतात, गैरव्यवहार होतात. ती बाहेर पैसे घेऊन विकली जातात किंवा शेणीचं जे काय शेणीच्या टेंडरमध्ये काहीतरी घोटाळा होतो आहे. तर ह्या सर्वच बाबीमध्ये आम्ही प्रशासनाकडनं खुलासा मागितलेला आहे आणि येत्या 2-4 दिवसामध्ये प्रशासनानं पण मान्य केलेलं आहे की ह्या सर्व बाबींचा खुलासा आपणासमोर केला जाईल. स्थायीसमोर सर्वच प्रश्न जे आज कोल्हापूरच्या नागरिकांच्या हिताचे आहेत, त्यांच्या आरोग्याशी निगडीत आहेत, कोल्हापूरच्या स्वच्छतेशी निगडीत आहेत, लाईट पाणी, वीज पाणी याच्याशी निगडीत आहेत. ह्या सर्वच अशा प्रश्नांवर आपण दररोज मिटिंगला चर्चा करतो. एखाद्या भागामध्ये जर का एखादी समस्या जर का तयार झाली तर त्याबद्दल पण चर्चा करतो आणि प्रत्येक मिटिंगला आपण ह्यावर सकारात्मक भूमिका प्रशासनाकडून घेऊन त्यावर उपाययोजना राबवून आणि त्या सदोष करण्याचा प्रयत्न करतो. येत्या काळामध्ये नागरिकांची सर्वच अशा प्रकारची जे काय गैरसोय होते किंवा काय होते याच्यावर तोडगा काढला जाईल आणि नागरिकांना चांगला दिलासा दिला जाईल, एवढंच मी माझं मत व्यक्त करतो. त्याचबरोबर सर आपण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.